नमस्कार. VAJ अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण कोर्ट भरतीच्या संदर्भात एक महत्त्वाचा अपडेट पाहणार आहोत आणि कालच महाराष्ट्र शासनाच्या मंत्रिमंडळाने 2228 जागांसाठी मान्यता दिलेली आहे आणि त्या जागा भरण्यासाठी जो काही खर्च लागणार आहे त्या खर्चाला सुद्धा मान्यता दिलेली आहे. आता ही जी 2228 पदं आहेत किंवा जागा आहेत त्या नेमक्या कोणत्या न्यायालयामध्ये भरल्या जाणार आहे, जिल्हा न्यायालयामध्ये की उच्च न्यायालयामध्ये, तसंच ही कोणती पदं आहेत, गट अ ची आहेत, ब ची आहे, क ची आहे, का ड ची आहेत, ती सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि VAJ अकॅडमी हे जे आपले यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. जर तुम्हाला न्यायालय भरती ई बुक घ्यायचं असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि न्यायालय भरती ई बुक विकत घ्या. फक्त 215 रुपयामध्ये तुम्हाला हे ई बुक मिळेल आणि जिल्हा न्यायालय भरती असेल, उच्च न्यायालय भरती असेल, म्हणजे न्यायालयाची कोणती भरती असू द्या याच्यातून परिपूर्ण तयारी होईल तुमची. आता ही जी माहिती देत आहे ना, ही माहिती महाराष्ट्र शासनाचं जे मंत्रिमंडळ, महाराष्ट्र शासनाच्या मंत्रिमंडळाची काल कॅबिनेट मंत्रिमंडळाची बैठक झाली. त्या बैठकीमध्ये जे निर्णय झालेले आहेत ना, ते निर्णय महाराष्ट्र शासनामार्फतच जाहीर करण्यात आलेले आहेत आणि त्यांनी जी माहिती दिलेली आहे तीच माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे. तर या ठिकाणी पहा, मंत्रिमंडळ निर्णय संक्षिप्त कधीचे 14 ऑक्टोबर 2025 या तारखेचे हे निर्णय आहेत. तर त्याच्यामध्ये त्यांनी महाराष्ट्र बांबू उद्योग धोरण 2025 जाहीर केलेलं आहे. त्याच्या पुढे पहा, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या द पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या विकासासाठी योजनाची माहिती दिलेली आहे. आणि त्याच्या खालीनं इथे पहा, मुंबई उच्च न्यायालयाच्या मुंबईसह अपील शाखा, म्हणजे ज्याला आपण खंडपीठ म्हणतो, ते एक नागपूरला आहे, नागपूर खंडपीठ, आणि दुसरं औरंगाबाद खंडपीठाकरिता गट अ ते ड सवर्गात 2228 पदांची निर्मिती आणि त्यासाठीच्या खर्चाच्या तरतुदीस मान्यता. आता स्वतः मंत्रिमंडळाने सांगितले. याचा अर्थ काय होतो ते मी तुम्हाला सांगतो की आपलं जे मुंबई उच्च न्यायालय आहे त्याची 3 खंडपीठं आहेत. एक आहे नागपूर, दुसरं आहे औरंगाबाद, तिसरं आहे पणजी आणि आता चौथं कोल्हापूरला सर्किट बेंच त्या ठिकाणी झालेला आहे. आता याचा जर विचार केला तर इथं पणजीचा उल्लेखच नाही, कारण पणजी आपल्या राज्यामध्ये येत नाही, ते गोवा राज्यामध्ये. परंतु मुंबई उच्च न्यायालयामध्ये त्याचं जे खंडपीठ आहे नागपूर आणि औरंगाबाद खंडपीठ या 3 न्यायालयामध्ये, आणि कोल्हापूरचा जरी इथं उल्लेख नसला तरी ते कोल्हापूरमधल्या सुद्धा जागांचा समावेश याच्यामध्ये आहे. अशा न्यायालयांमध्ये एकूण 2228 नवीन पदांची निर्मिती करण्यात आलेली आहे. आता ही कोणती पदं आहेत तर गट अ ते गट ड सवर्गातील ही पदं आहेत. म्हणजे याच्यामध्ये तुमचा गट डचा शिपाई आला, पिऊन ज्याला आपण म्हणतो, हमाल किंवा शिपाई. त्याच्यानंतर लिपिकचं पद आलं, त्याच्यानंतर स्टेनोची पदं आले आणि इतरही गट अची सुद्धा काही पदं असतात न्यायालयामध्ये. तर गट अ, गट ब, गट क आणि गट ड या चारही दर्जाची पदं या 2228मध्ये आहेत आणि ही नवीन पदं आहेत, त्यामुळे यासाठी नवीन भरती करावी लागेल. मग आता जाहिरात लगेच येणार आहे का तर नाही, जाहिरात यायला वेळ लागेल, कारण आधीच्या ज्या भरत्या झालेल्या आहेत लिपिक आणि शिपाईच्या, तर त्या जागा आधी भरल्या जातील. याच्यामध्ये ड्रायव्हरसुद्धा पद आहे बरं का, आचार्य असतं, बरेचसे पदं आहेत वेगवेगळी. तर त्या जागा म्हणजे जे वेटिंगमध्ये मुलं आहेत ते आधी भरल्या जातील आणि मग त्यानंतर नवीन जाहिरात येईल. जाहिरात वेळा अजून वेळ आहे हे पण लक्षात असू द्या, लगेच जाहिरात येणार नाही. फक्त नवीन 2228 पदांची निर्मिती झालेली आहे उच्च न्यायालयामध्ये आणि जिल्हा न्यायालयामध्ये तर ऑलरेडी 5500 नवीन पदांच्या निर्मितीचं GR प्रसिद्धसुद्धा झालेलं आहे, त्याला आधीच मान्यता दिलेली आहे. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि VAJ अकॅडमी हे जे आपले यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. धन्यवाद.